कुरकुरीत आळूवडी कोणाकोणाला आवडते तर चला मग पटापट हजेरी लावायची आहे। मस्त अशी कुरकुरीत आळूवडी बनवूया। त्याच्या आधी आम्ही लाडू आणायला गेले शाळेमध्ये। त्याची शाळा 11:15 वाजता सुटते, मग घरातलं सर्व काम आवरून त्याला आणायला गेले। त्याच्यानंतर किराणा शॉपिंगमधून थोडंसं सामान घ्यायचं होतं म्हणून तिथं आले मी। त्यासोबत लाडूलाही सोबत आणलं होतं। खूप कन्फ्यूज झालाय कुठला केक घेऊ। त्याने एक केक घेतला छोटासा, त्याच्यानंतर थोडं सामान वगैरे घेतलं आणि मग मी गेले भाजी मंडईत। भाजी मंडईतून मला छान चिरमुऱ्यांची किंवा आळूची पाने घ्यायची होती, ती घेतली। त्याला झटपटात आळूची वडी बघूया ढॅन चला मस्त बनवायला घेऊया आळूची वडी। तर सामान मी रेडी केलेला आहे। आळूची पानं मस्त धुवून घेतली, त्याची देठ कापून घेतली। त्याच्यानंतर मग इथं मिक्सरमध्ये लसूण मिरची आणि अर्धा किलो एक तुकडा आणि थोडंसं जिरं घ्यायचं आणि मिक्सरवरती छान वाटून घ्यायचं। 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि चिंच गुळाचा कोळ पण थोडासा टाकायचा आहे। मीठ चवीनुसार टाकायचं आणि हळद टाकायची थोडीशी। लाल तिखट वापरणार नाही मी, मिरची पावडर हिरवी मिरचीच वापरलेली आहे। आणि मी बॅटर जे आहे याचं ते असं घट्टसर करायचं, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। तर तयार आहे आपलं बॅटर। आणि आता आपण आळूच्या पानं जे आहेत त्यांना आपण लिंबू लावून घेऊया। लिंबू लावल्याने काय होतं, घशाला खवखव होत नाही आणि चवही छान लागते। आणि एका पातेल्यामध्ये आता मी असं पाणी गरम करायला ठेवणार आहे। आपल्याला आळूची जी वडी बनवायची आहे ती उकडण्यासाठी त्याच्यामध्ये मी लिंबू घातलेला आहे, कारण का त्याने काय होतं, पातेलं जे आहे ते खाली काळं होत नाही। आणि ज्या साईडला आपण आता लिंबू लावलेला आहे पानाच्या, त्या साईडला आपण जे बेसनचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते लावायचं आहे। एक उलटी साईड आणि एक असं म्हणजे नाही का आलटून पालटून पानं ठेवायची आहे। आणि छान चपातीचा रोल करतो का तसं रोल करून घ्यायचं, क्रीम रोल सारखं मस्त पानांचा रोल करून घ्यायचा। आणि चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला त्याच्यावरती तो रोल ठेवून घ्यायचा आहे पानांचा आणि छान वाफवण्यासाठी ठेवायचा आहे। मस्त 15-20 मिनिटं आपल्या वड्या ज्या आहेत, रोल जे आहेत ते वाफवून घ्यायचे आणि थोडं एकदा चेक करायचं मध्ये। मी चाकूच्या सहाय्याने चेक केलं, जर आतमध्ये जर पीठ लागलं चाकूला तर समजा थोडा वेळ अजून आहे, झालेलं नाही अजून, तर पुन्हा परत 10 मिनिटं ठेवलं आणि चेक केलं तर झालेलं होतं। एका साईडला काढून घ्यायचं आणि मस्त गोल वड्या पाडून घ्यायच्या त्याच्या। मी गरमच आळूच्या वड्या काढून घेतल्या, तर हाताला पण भाजत होतं माझ्या, मी तसंच त्या वड्या पाडून घेतल्या। आणि इथे बघा मस्त लेयर्स पडलेले आहेत आपल्या आळूच्या वड्यांना। आता आपण तळायला घेऊया। तेल गरम करून घेतलं आणि एक वडी मस्त तेलात सोडून कुरकुरीत तळून घ्यायची। आळूवडीचा इतका खमंग वास येत होता घरामध्ये, तर काय करायचं, मला कंट्रोलच झालं नाही म्हणून मी 3-4 वड्या खाऊन घेतल्या। आता वजनाचा विचार करायचा नाही, केलं म्हटल्यावरती आपोआप कसा तोंडात हात जातो ते कळतच नाही। आहुंना गुरुवारचा उपास होता म्हणून वड्या केल्या होत्या। कशी वाटली रेसिपी ते नक्की सांगा आणि नक्की एकदा ट्राय करा। तर याच्यामध्ये मी पदार्थ टाकला नाही, माझ्याकडे नव्हता, तो काय ते मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा। आणि आपली आळूवडी तयार आहे। बाय बाय।